चंडोल हा एक गाणारा पक्षी आहे. या पक्ष्याचा समावेश पॅसेरिफॉर्मिस गणाच्या ॲलॉलिडी कुलामध्ये होतो. जगभर याच्या 18 प्रजाती असून या सर्व पक्ष्यांना सामान्यपणे चंडोल म्हणतात. भारतात खास करून ॲलॉडा आणि मायराफ्रा प्रजातीचे चंडोल आढळत असून त्यांची शास्त्रीय नावे अनुक्रमे ॲलॉडा गुलुगाला आणि मायराफ्रा एरिथ्रोप्टेरा अशी आहेत. त्यांपैकी मायराफ्रा एरिथ्रोप्टेरा जातीचे चंडोल अधिक संख्येने आढळतात. मोकळ्या आणि कोरड्या जागी त्यांचा वावर असतो. मनुष्यवस्तीला लागून असलेल्या भागात ते सहज वावरतात. चंडोल साधारणपणे चिमणीसारखा दिसतो. या पक्ष्याच्या शरीराची लांबी सुमारे 12 ते 15 सेंटीमीटर असून वजन सुमारे 15 ते 75 ग्रॅम असते. शरीरावर तपकिरी आणि करड्या रंगाची पिसे असून त्यांवर फिकट गडद रेषा असतात. डोक्यावर तपकिरी रंगाचा अस्पष्ट तुरा, डोळ्याच्या वर फिकट पिवळा पट्टा, करड्या रंगाच्या छातीवर तपकिरी रेषा, गळ्यावर तपकिरी ठिपके, पाय तसेच चोच पिवळसर तपकिरी असतात. नर आणि मादी दोघेही सारखेच दिसतात. चोच मध्यम आकाराची सरळ असते. फळे फोडून त्यातील बिया मिळवण्यासाठी काही जातींच्या चंडोल पक्ष्यांच्या चोची अधिक बळकट असतात. पायाचे मागचे बोट किंचित लांबट असते, त्यामुळे त्याची जमिनीवरील बैठक स्थिरावण्यास मदत होते. जमिनीवर त्यांचा जास्त काळ वावर असून ते उड्या मारत असतात. प्रसंगी ते झुडपांवर बसलेले दिसतात. जमिनीवर पडलेले धान्य, बिया व अळ्या ते खातात. चंडोल पक्ष्याच्या विणीचा हंगाम फेब्रुवारी ते जुलै असतो. त्यांची घरटी जमिनीवरच असतात. वाळलेल्या गवतापासून छोट्या वाटीच्या आकाराचे ते घरटे बांधतात. मादी एका वेळी 2 ते 4 अंडी घालते. अतिशुष्क प्रदेशात अंड्यांची संख्या कमी असते. अंडी रंगाने राखाडी असून त्यांवर गडद काळसर ठिपके असतात. हे पक्षी स्वतः त्यांची घरटी आणि अंडी या सर्वांच्या पार्श्वभूमीशी असलेल्या रंगसंगतीतून संरक्षणात्मक छद्मावरण साधतात. अंडी उबविण्याचा कालावधी 11 ते 16 दिवसांचा असतो. प्रौढ चंडोल पूर्णतः तृणबीज भक्षक आहेत. मात्र घरट्यातील पिल्लांना सुरुवातीच्या काळात ते कीटकांच्या अळ्या भरवितात. कालांतराने पिल्लांनाही तृणबीजांचा आहार देण्यास सुरुवात होते. विणीच्या हंगामात विशिष्ट क्षेत्रावरचा हक्क दाखविण्यासाठी आणि मादीला प्रभावित करण्यासाठी नर पंखांची फडफड करीत आकाशात खूप उंचावर जातो. त्यानंतर आपले पंख उघडून हवाई छत्रीधारकासारखा हळूहळू जमिनीवर येऊन पोहोचतो. खाली येताना तो मंजुळ आवाजात गातो. आवाजात सुरुवातीला 3 लघु आणि 1 दीर्घ आलाप असतो. असे तो पुन्हा पुन्हा करतो. एखाद्या भागात चंडोल पक्ष्याचा वावर हे त्या भागातील वन्यजीवन सुस्थितीत असल्याचे लक्षण मानतात. म्हणूनच चंडोल हा वन्यजीवन सुस्थितीचा जैवनिर्देशक मानला गेला आहे. धन्यवाद.